नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। आणि सुरुवातीला महत्त्वाची बातमी। भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीमध्ये 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला। रुग्णालयामध्ये आग नियंत्रक यंत्रणाच नव्हती आणि ती बसवण्यासाठी मे महिन्यात भंडाऱ्यातून प्रस्ताव पाठवलेला होता, पण त्याची फाईल आजतागायत मंत्रालयातच पडू नये आणि यावरून फडणवीसांनी राज्य सरकारला धारेवर धरलं। पीडित कुटुंबियांना 5 लाखांच्या ऐवजी 10 लाखांची मदत द्या अशी मागणी फडणवीसांनी केली। और ऐसे लोगों पर हत्या का गुनाह ही दाखिल होना चाहिए जो इसके लिए जिम्मेदार है। और मैं ऐसी मांग करता हूं कि पूरे महाराष्ट्र में ऐसे जितने हमारे हॉस्पिटल है उसका तुरंत फायर सेफ्टी ऑडिट होना चाहिए और उसमें जो कमियां उसको पूरा किया जाना चाहिए ताकि ऐसी घटना न हो। जो पेशेंट्स है, जो बच्चे मरे हैं, अब उनको तो हम वापस नहीं ला सकते, वो तो बड़ा दुर्दैवी है, लेकिन उनके परिवारों को 10 लाख रुपए का मुआवजा सरकार की ओर से दिया जाए, ऐसी मेरी मांग है। आमची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे सरकारी हॉस्पिटल्स आहेत त्यांचं तात्काळ फायर सेफ्टी ऑडिट केलं पाहिजे आणि त्या संदर्भात ज्या काही कमतरता असतील त्या पूर्ण करण्याकरता युद्ध स्तरावर कारवाई केली पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी है। परिजनों का कहना है कि जो स्टाफ था वो कम था, जो था वो शराब पी के था, जिस वजह से ये हादसा हुआ है और ज्यादा बच्चों की मौत हुई है अशी माहिती उपलब्ध झाली आहे। त्यामुळे जर या सगळे इन्स्ट्रुमेंट नव्हते तर इमारतीचं उद्घाटन झालं कसं, हा सगळा प्रश्न महत्त्वाचा नाही। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की शेवटी नवीन नवीन वॉर्ड आपण उघडतो, त्याला नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट घेतो, पण हे सगळं करत असताना तुम्ही इन्स्ट्रुमेंट घेतले आणि फायर सेफ्टीचा जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो वर्षभर पडून राहतो आणि त्यानंतर अशी घटना होते, हे अक्षम्य आहे। तर यावरतीच राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही ऐकूयात। मागच्या 7 दिवसापासून रुग्णाचे नातेवाईक सांगताय की ट्रिपिंग चालू आहे, लाईन फ्लक्च्युएशन होत आहे, फ्लक्च्युएशन मोठ्या प्रमाणावर आहे, तरी लक्ष देत नाही आणि घटना ही सदोष आहे। मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले, पण चौकशी किती दिवसात करणार आहे? 7 दिवसात करणार आहे का नाही? 7 दिवसात केंद्र आणि राज्याच्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मार्फत चौकशी केली पाहिजे आणि 7 दिवसात केली पाहिजे। आणि 7 दिवसात जर चौकशी केली नाही तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल। आज आम्ही काही राजकारण करणार नाही, आम्ही आज कुठलंही त्या ठिकाणी एवढीच मागणी करणार आहे की या घटनेची तात्काळ चौकशी उच्चस्तरीय करा। 5 लाख रुपयांनी होणार नाही, 10 लाख रुपये दिले पाहिजे, कारण प्रचंड वाईट परिस्थिती आहे। शेतकरी शेतमजूर आहेत, त्याच्यावर फार मोठी वाईट परिस्थिती आली आहे आणि रुग्णाचे नातेवाईक मला सांगतायत की आम्ही तक्रारी करतो 8 दिवसापासून की फ्लक्च्युएशन होत आहे। रुग्ण कल्याण समिती सांगताय की 8 मे 2020 ला डेप्युटी डायरेक्टरचा प्रस्ताव गेला, पण त्याच्यावर काही होत नाही आहे आणि म्हणून ही घटना सदोष मनुष्यवधाची आहे। 7 दिवसात चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही मागणी आमची आहे। जर चौकशीमध्ये कोणी दोषी आढळलं तर, आणि अशा प्रकारच्या हायरिस्क बिल्डिंगमध्ये हे काही 8 मे 2020 चा उपसंचालकाचा प्रस्ताव काही गार्डन बनवायचा नव्हता, प्लेग्राऊंड बनवायचा नव्हता। एका हॉस्पिटलच्या हायरिस्क इमारतीमध्ये जिथे मुलं ICU मध्ये असतात, त्या मुलाचं वजन कमी असतं, त्या मुलांना ठेवण्यात येतं, त्या बिल्डिंगचा प्रस्ताव जातो आहे आणि सरकार काहीच करत नाही आहे। आणि आता सांगतात चौकशी करू, 5 लाख रुपये देऊ, हे चुकीचं आहे। माझी मागणी आहे की तात्काळ 7 दिवसात चौकशी करा।